अशोक चव्हाण मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले कसे आणि ते मुख्यमंत्री पद त्यांना का सोडावं लागलं? यामागचं राजकारण नेमकं काय होतं हे पुन्हा एकदा चर्चेत आलंय। निमित्त आहे त्यांनी नुकताच दिलेला काँग्रेसचा राजीनामा। आमदारकी सोडून आता अशोक चव्हाण पुढे नेमकी काय राजकीय वाटचाल करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासातला विलक्षण प्रवास हा मुख्यमंत्री पद मिळण्यापासून ते मुख्यमंत्री पद जाण्यापर्यंत नेमका कसा होता हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल। दोन 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। त्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळालं। त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते, पण त्यांना मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर कसाबमुळे झालेला मुख्यमंत्री अशी जहरी टीका केली होती। त्यानंतर 2009च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली आणि पुन्हा एकदा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले। पुढे आदर्श घोटाळा उघड झाला आणि त्यांना आपलं मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं। विरोधी पक्षातील नेत्यांवर तपास यंत्रणांचा दबाव असल्यानं अनेक नेते भाजपात, अजित पवार किंवा शिंदे गटात जात आहेत असं बोललं जातंय। अशोक चव्हाण यांचं देखील एका घोटाळ्यात नाव आलं होतं। तो घोटाळा म्हणजे आदर्श घोटाळा आणि याच आरोपातून सुटण्यासाठी अशोक चव्हाणांनी राजीनामा दिलाय असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय। अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा झाल्याचं उघड झालं। कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाल्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवास संपला असं वाटलं। या प्रकरणात त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं। CBI चौकशीला पहिला नकार आणि नंतर परवानगी, पण न्यायालयाने चव्हाणांविरोधात केस चालवण्यास नकार दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला। मुंबईतील कुलाबा येथे महाराष्ट्र शासनाने आदर्श गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती। एकूण 31 मजले असणारी ही इमारत युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आली होती। मात्र सोसायटीच्या स्थापनेनंतर नियम मोडून या सोसायटीचे फ्लॅट्स अधिकारी, राजकारणी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अत्यंत कमी किमतीत विकण्यात आले। RTIच्या माध्यमातून ही माहिती उघड झाली आणि राजकीय वर्तुळात एकच भूकंप आला। 2010 मध्ये हा आदर्श हाऊसिंग घोटाळा उघडकीस आला होता। अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 डिसेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। आदर्श घोटाळ्यात त्यांचं नाव पुढे आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं। त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांचा राजकीय वनवास सुरू झाल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं होतं। मात्र अशोक चव्हाणांनी या सर्व चर्चांना सडेतोड उत्तर देत 2014 मध्ये विजय संपादन केला। त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचं अध्यक्षही करण्यात आलं। प्रत्येक कठीण प्रसंगी पक्षाच्या पाठीशी उभे राहणारे अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे चेहरा मानले जात होते। पण आगामी निवडणूक समोर असतानाच त्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी जुन्या घटनांकडे बोट दाखवते। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।